नवरात्र निमित्त सर्वांना शुभेच्छा। आज बघूया उपवासाची थाळी। आता घेतलेली भेंडी टाकून घेतले तेल। भेंडी छान तळू द्यायची। भेंडी आपली तळून झालेली। आता टाकू हिरव्या मिरचीची पेस्ट। हिरव्या मिरच्याची पेस्ट परतू द्यायची छान। आपली भेंडी आता शिजून तयार आहे। आता टाकूया शेंगदाण्याचं कूट हलवून घ्यायचं। 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। आता कूट चांगलं हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवून घेतलं। तयार आहे आता भेंडी। शेंगदाण्याच्या आमटीसाठी बटाटा कापून घेतलाय धुवून स्वच्छ। पातेलं तापायला ठेवलेलं आहे। त्यात टाकले तेल। आता टाकूया बटाटा छान तेलात तळून घ्यायचा। हिरव्या मिरच्याची पेस्ट, आता शेंगदाण्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची। हिरव्या मिरच्याची पेस्ट, बटाटा तळून झाले की हलवून घ्यायचं। लागल असं पाणी टाकून घ्यायचं। शिजून झाली आपली बटाट्याची आमटी। इथं घेतलं मी भाकरीसाठी पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे भाकर छान होती। अशा प्रकारे भाकर करून घ्यायची। भाकर टाकून झाली आपली तव्यावर। पाणी लावून घ्यायचं। दोन्हीकडनं छान भाजून घ्यायचं खरपूस असं। तयार आहे आपली भाकरी। मिरची तळून घेतली सोबत खाण्यासाठी। तयार आहे आपली उपवासाची थाळी। कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।